पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरती आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच आता जिल्ह्यांमध्ये ग्राउंडला सुरुवात झालेली आहे जवळपास. आता त्याच्यामध्ये मुंबई असो किंवा मुंबईच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही जिल्हा असो, ठीक आहे. आता काही ठिकाणी मैदानी चाचणी सुरू झालेली आहे आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर, भरपूर विद्यार्थी या ठिकाणी विचारत होते की सर, मला जर 25 मार्क असतील तर मी पात्र होईल किंवा अपात्र. आता बघा, पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी दिल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा तुमची ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जी अपडेट मी तुम्हाला देतोय की तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत किंवा नाही, हा सगळ्यात मोठा विचारला जाणारा प्रश्न आहे. आता तुम्हाला लेखी परीक्षा देण्यासाठी किती मार्क घ्यायचे आहेत? 25 मार्कवाला पात्र होईल किंवा 26 मार्कवाला किंवा 28 मार्कवाला, आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. भरपूर विद्यार्थी नापास पण झालेले आहेत. आता नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर तुमची पोलीस भरती ग्राउंडची प्रक्रिया कशा पद्धतीने मुंबईला आणि इतर ठिकाणी घेतली जाते, सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, आणि ज्यांचं ग्राउंडचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे त्यांचं कधी येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर बघा, खूप कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढलेली आहे. तर सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकतात नवी मुंबई पोलीस भरती 2024-25. आता भरती 2024-25ची सुरू आहे, 2026 आता लागलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली दिलेले तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र आहेत, ते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे. तर बघा, या ठिकाणी वाचायचे, समोर तुम्हाला दिलेले आहेत आवेदन अर्ज व मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचे कागदपत्र तुम्हाला वाचून घ्यायचे आहे पूर्णपणे. हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे आपला 7248994648 याच्यावरती पाहायला भेटणार आहे. इथं हाय पाठवू शकतात. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर इथं ती सॉल्व केली जाणार आहे, याच्यावरती तुम्हाला विचारायची आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्या. आता मी तुम्हाला डायरेक्ट महत्त्वाची अपडेट देतो, त्याच्यानंतर सांगतो की 25 मार्कवाला पात्र होणार किंवा 30 मार्कवाला किंवा 36 मार्क घेणारा, ठीक आहे. तुम्हाला किती मार्क घ्यायचे की जेणेकरून तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी बसू शकतात. आता बघा, प्रवेशपत्र. आता सगळ्यात अगोदर शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे उमेदवारांसाठीचे टप्पे. आता हा या ठिकाणी टप्पा म्हणजे चार्ट देण्यात आलेला आहे, याच्यानुसारच तुमचं मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. आता पहिला टप्पा देण्यात आलेला आहे मैदानात प्रवेश कक्ष. आता बघा, मैदानात तुम्ही प्रवेश केल्यानंतर कक्ष, त्याच्यानंतर प्रवेशपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना तपासून होल्डिंग एरियाकडे मुख्य द्वाराकडून तुम्हाला प्रवेश देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर समोरचं 2 नंबरचं होल्डिंग कक्ष, बंद पत्र भरून देणे व शैक्षणिक कागदपत्रे क्रमाने लावणे. तुम्हाला दुसऱ्या नंबरची प्रोसेस आहे, तुम्हाला ते पत्र भरून द्यायचं आहे व कागदपत्र एका या ठिकाणी सिक्वेन्सनुसार तुम्हाला लावायचे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन कक्ष, नोंदणी फॉर्म घेणे, त्याच्यानंतर या ठिकाणी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन, फोटो काढणे व हजेरी पटात स्वाक्षरी करणे. तुमची प्रेझेंटी त्या ठिकाणी लावून घेतली जाते की विद्यार्थी हाच आहे, हा आलेला आहे, याचं या ठिकाणी बाण ठेवलं जातं. त्याच्यानंतर समोरचं शैक्षणिक व इतर कागदपत्र पडताळणी कक्ष. त्याच्यानंतरचा या ठिकाणी हा एक टप्पा आहे. त्याच्यानंतर समोरचं आहे या ठिकाणी बॅगेज कक्ष. आता या ठिकाणी तुम्हाला बॅगेज म्हणजे बॅग, कपडे वगैरे ठेवण्यासाठी एक कक्ष दिला जातो. त्याच्यानंतर समोरचा आहे शारीरिक मोजमाप कक्ष. उंची, छाती मोजण्यासाठी एक स्पेशल रूम आहे म्हणजे एरिया आहे, त्या ठिकाणी तुमची समोरची प्रोसेस होते. त्याच्यानंतरची प्रोसेस चेस्ट क्रमांक वाटप. तुम्हाला चेस्ट या ठिकाणी असते, त्याच्यावरती एक नंबर दिला जातो, त्याला चेस्ट नंबर आपण म्हणतो, तो लावला जातो तुमच्या चेस्टवरती. त्याच्यानंतर समोरची प्रोसेस आहे 8 नंबरची फोटो कक्ष. प्रवेशपत्र व चेस्ट क्रमांकासह फोटो काढणे. तुमचा या ठिकाणी प्रवेशपत्र व चेस्ट नंबरसोबत फोटो काढला जातो. त्याच्यानंतर 9 आहे डिटेल तयार करणं. मैदानी चाचणीकरिता डिटेल्सनुसार बसणं, म्हणजे मैदानी चाचणी तुमची कशी घ्यायची त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बसवलं जातं. त्याच्यानंतर डिटेलचा एकत्रित फोटो, पूर्ण डिटेलचा एकत्रित फोटो काढणं, म्हणजे एवढे विद्यार्थी त्यांना ग्राउंडसाठी घ्यायचे तर एवढ्यांचा एकत्र फोटो ते काढतात. त्याच्यानंतर समोरचं BBI रजिस्ट्रेशन कक्ष, रेफिडसाठी BBI रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर होतं. त्याच्यानंतर समोरच्या या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की मैदानी चाचणीसाठी ग्राउंड जाणे. तुम्हाला मैदानी चाचणीसाठी
या ठिकाणी 100 मीटर असो, 800 मीटर असो, 1600 मीटर असो किंवा गोळाफेक असो, त्याच्यासाठी तुम्हाला करिता डिटेल अंमलदारांसह जाणं, म्हणजे तुम्हाला पोलीस अंमलदारांसोबत जावं लागतं ग्राउंड देण्यासाठी, गोळा फेकण्यासाठी. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे मैदानी चाचणीचे गुण वाचन कक्ष. मैदानी चाचणी पूर्ण झाल्यावर निवारा हॉलमध्ये येणे व तेथे मैदानी चाचणीचे गुण कळविणे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मैदानी चाचणीचे गुण कळवले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस चेस्ट क्रमांक जमा केला जातो. त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाठवलं जातं. तर ही थोडक्यात प्रोसेस आहे मुंबईची आणि इतर सर्व ठिकाणाची. अशा पद्धतीने तुमचं ग्राउंड होणार आहे. त्याच्यामुळे एकही कागदपत्र न विसरता मुंबईला ग्राउंडसाठी जा. आता विद्यार्थी म्हणत होते सर मला 25 मार्क आहे, मला 28 मार्क आहे, मला 40 मार्क आहे, मी पात्र होईल का? बघा, पोलीस भरतीमध्ये एक अट अगोदरच देण्यात आलेली आहे की पोलीस भरती मैदानी चाचणीमध्ये किमान तुम्हाला 50% गुण पाहिजेत. किमान 50%, म्हणजे कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी जर 50 मार्कांची मैदानी चाचणी आहे तर 25 गुण असले पाहिजेत कमीत कमी. जर 25च्या खाली आहे तर तुम्ही नापास हे समजून घ्यायचं. तुम्हाला चान्स पण भेटणार नाही, तिथं बोलवलं पण जाणार नाही. ठीक आहे, दुसऱ्यांचा टाईमपास करण्यासाठी. त्याच्यानंतर हा 25 मार्क घेऊन तुम्ही जर या ठिकाणी कॅटेगरीनुसार बसत असाल तर तुम्हाला बोलवलं जाईल. अदरवाईज 25 मार्क घेऊन तुम्ही कट ऑफमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लेखी परीक्षा देता येईल. नाही तर तुम्ही म्हणाल मला 25 मार्क आहे आणि मी ओपन कॅटेगरीचा आहे आणि OBCचा आहे, मला या ठिकाणी लेखी परीक्षा द्यायची आहे, तर हे चालणार नाही. त्याचं कट ऑफ लागतो. त्याच्यामुळं जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. 30-30 मार्कवाले 40 मार्क घेऊन सुद्धा विद्यार्थी नापास झालेले आहेत, फेल झालेले, कारण कॅटेगरी मॅटर करते. ठीक आहे, काही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, काही SC ST आहे, सर्व कॅटेगरींसाठी सांगतोय जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. कॉम्पिटिशन वाढलेली आहे, परंतु स्वतःची काळजी पण तुम्हाला घ्यायची आहे. कारण जी बातमी समोर आलेली आहे विद्यार्थ्याचा ग्राउंड दरम्यान मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळं काळजीपूर्वक ग्राउंड द्या. सगळ्यांना या ठिकाणी ग्राउंडसाठी शुभेच्छा आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्क घ्या, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ग्राउंड तुम्हाला द्यायचं आहे. तर आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा आणि कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा किती लागल ते मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. काही अडचण असेल तर आपला मोबाईल नंबर आहे, तिथं तुम्ही विचारू शकतात. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.